आत्या अहो कुणाच्या रानात शिरलो अहो चोरू नका चोरू नका आईच्या रानात शिरली कुठे शिरली माझी असं झालं काय तर रानात भाजी खुडा लागलो हरभरे हे बघा इथून तिथून लावलंय बघा हरभराच आहे सगळा आम्ही आलो भाजी खुडायला भाजीच खाल्ली नाही लय दिवस म्हणूच नका जसं हरभऱ्याचं सीजन आलंय तशी भाजीच खाल्ली नाही आपण मग काय खुडू लागते की आहो असं कसं ए शिवानी धर आमचा व्हिडिओ काढ मला येते का बघा शेंडा खोडायचा नसता मम्मा ही बघा माझी दुसरी वेळ आहे बघ खुडायची मी आधी काय ही हरभऱ्याची भाजी आहे या खायला कुणाला कुणाला भाजी खुडली भाजी खायची कुणाला आवडती भाजी कुणाला आवडती भाजी एवढ्या जवळनं दिसतो का कुणाला आवडती भाजी आवडते अशी पण भाजी आवडते आणि वाळलेल्या भाजीचा गरगटा पण खुशा मम्मा तू काढ व्हिडिओ मी काढती तुला येत नसते येतोय धर मम्मा तुला येत नसते म्हणले ना येतोय बघती येतोय का दे दल चल दल के मम्मा चला हरभरा चला खोडायला हरभरा तर बघा मी आता लागली माझी मीच मोबाईल धरून खोडायला हरभरा तर हरभरा खोडून आग उठते बरं का म्हणजे माझी तर उठली होती हाताच्या आग कारण मी कधी खोडला नव्हता ना तर आलो बघा आम्ही मस्तपैकी जाऊन रानात ना आता घरी आलो ले कसं असते गावाकडं शेती वगैरे असली ना शेतात फिरायला वगैरे मस्त वाटते त्यामुळे तर आम्ही आमचं घर पण असं लांब पटांगणात बांधले परत आपलं शेतीसारखं पण थोडंसं काय माळवं ताळवं लावले कशा शेतीची आवड असावी लागते थोडीफार तरी आपल्याला लय नसली जमत तर थोडी तरी असावं लागते त्यासाठी आम्ही जागा पण सोडल्या मागं काय लावले पण म्हणजे झाडांची आवड असं आमचं आहे त्यामुळं आम्ही रानात पण गेल्यावर लय काय तिथं पण असते फिरायला वगैरे तिथलं तर त्यांचं तर रान लय मोठं आमच्या आत्याच्या माहेरचं घर तिथलं पण छान आहे तिथं परिसरात कसं छान वाटते झाडं वगैरे आता बोराचं सीजन होतं बोरं होती बोरं आणली वाणासाठी थांबाळा आणि असं आम्ही आदनमधनं चक्कर टाकायला जात असतो रानात तर आम्ही त्यांना म्हणजे रानातच म्हणतो आत्याच्या माहेरी जायचं म्हणलं का रानात म्हणतो असं असते तर आमचं रान कसं वाटलं हरभऱ्याचं काय म्हणायचं असते हरभऱ्याचं पण रानच असते कसं वाटलं मी तर पहिल्यांदाच आईच्या माहेरी आम्ही हरभरा खुडला बरं का मला मी कधी खुडला नव्हता ना म्हणजे ह्याच्या आधी एकदा खुडला होता पण त्याच्यावर दहीवर नव्हतं ह्याच्यावर होतं आणि आता कसं वांब आहे ना वांबाळे म्हणते ते ना असं म्हणजे थंडी असल्यासारखं म्हणून त्याच्यावर आळ्या पण पडत असते ते वाटतं मग तसं असल्यामुळं ते असं पानावर काय होतं असं त्याचं पान कसं आंबट असते मग ती असं तोडलं ना तर जरा वेळ हाताची आग वाटत ते हात धुतलं का नीट झाली तसं काय होत नाही वेगळं फक्त आता नवीन असल्यामुळं तर मी तर तोडला बघा काय खुडला हरभरा तर अजून कोणाला खोडायला येते हरभरा आमच्या सासूबाईला तर लय फास्ट उरकते तर आम्ही आणली आता भाजी आता करू कधीतरी उद्या परवा होय शिवानी तुला आवडते का हरभऱ्याची भाजी तर चला आता घरी तर आलो आम्ही पुढं बघत राहा आमचं रोजचं व्हिडिओ आणि आवडतात का असं ब्लॉग केलेलं तुम्हाला तर काय आवडत ना झाले कारण आमच्या व्हिडिओला व्ह्यूज ये नाही तर काय नाही मम्मा आपल्याला नुसतं भांडणातच व्हिडिओ करायला लागते तुला काय करायचं तू असल्या भांडणात पडत तू असल्या भानगडीत पडत जाऊ नको तू बारकी आहेस ना तू तुझ्या शाळेचं बघत मोकळा होता आज शिवानीला सुट्टी आहे शाळेला उद्या पण आहे उद्या रविवारची आणि आज विज्ञान प्रदर्शन बघायला बाकीची मुलं गेली ती मग ही बारकी आहे म्हणून हिला नेलं नाही म्हणजे
पहिली दुसरीच्या मुलाला 1ली ते 3री सुट्टी आहे आणि पुढं सगळ्यांना बाकीच्यांना विज्ञान प्रदर्शनाला नेलंय. बालकी आलीच नव्हती पहिलीची. तर चला आमचा व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करत जावा, बघत जावा व्हिडिओ. आणि शिवानीचं पण आदनामधनं असते तर अभ्यासाचं वगैरे त्याला पण प्रेम देत जावा. आमची शिवानी हुशार आहे. तिनं पहिल्यांदा शाळेत 1ला नंबर 3रा नंबर काढला होता. आता पेपर झाले तर आता दाखवते. अजून बघूया आता कसं कसं काय काय प्रगती आहे शिवानीची. शिवानीचं दात पण पडल्यात. चला